नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त मजेत ना? आज आपल्याला दाखवणार आहे एक वेगळी आणि खूपच चवदार अशी रेसिपी, कच्च्या राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा। उपवासासाठी एकदम परफेक्ट आणि रोजच्या जेवणात पण झकास। तर सुरुवात करूया। मी घेतलाय अर्धी वाटी कच्चा राजगिरा। सगळ्यात आधी राजगिरा नीट निवडून घ्या। मग तो राजगिरा मिक्सरमध्ये टाका आणि अगदी मऊसूत असं पीठ बनवून घ्या। दाणे राहिले तर शिरा व्यवस्थित होत नाही, हे लक्षात ठेवा। आणि हो, तुम्हाला वाटलं तर 1 किलो राजगिरा गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता, हे एकदम बेस्ट आहे। चला आता गॅसवर कढई ठेवूया। त्यात 3-4 चमचे साजूक तूप घालते। तूप गरम झालं का हे बघायला त्यात थोडंसं पीठ टाका। तळतळतंय का ते बघा। तूप गरम झालंय। मग आता सगळं पीठ त्यात घालून मस्त भाजून घ्या। कधी वाटलं तर अजून थोडंसं तूप घालायला हरकत नाही। पिठाला मस्त सोनेरी रंगावर भाजून घ्या, अगदी आपल्या साध्या शिऱ्यासारखंच। इकडे मी एकीकडे दूध गरम करायला ठेवलंय आणि इथे पीठ भाजताना त्यात टाकते मनुका। बघा कशा फुगतात टम्म। आता त्यात काजू बदामाचे काप घालते। गोडीच्या प्रमाणानुसार मी इथे अर्धी वाटी साखर घालते। तुम्ही हवं तसं कमी जास्त प्रमाण करू शकता। साखर मिक्स केली की त्यावर गरम दूध घालायचं। मी इथे पूर्ण दुधाचाच वापर केलाय, पण तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी सुद्धा वापरू शकता। हे बघा सगळं एकजीव झालंय। आता त्यावर झाकण ठेवून 2 वेळा वाफ येऊ द्या। बघा शिरा कडेपासून सुटतोय, म्हणजे आपल्या हातचं काम झालं। तयार आहे गरमागरम मस्त शिरा। गार्निश करा, वाढा आणि बसा खायला। दिसायलाही छान आणि चव तर विचारूच नका। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, आपल्या MLP कुक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा आणि हेल्दी खा।